आता हे पहलगाम हल्ल्यानंतर जे काही ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलं, त्यानंतर आता ही सागरी सुरक्षितता केंद्र सरकार आणि राज्य सरकारने जे काही निर्देश आहेत त्यानुसार रायगड पोलीस दल देखील त्यांनी सर्व आपली सागरी सुरक्षितता असेल किंवा बाकी सुरक्षितता ही प्रत्येकला वाढवली आहे. आता सागरी सुरक्षेबाबत बोलायचं झालं तर आपल्याकडे जे आपल्या बोट्स आहेत, आपल्याकडे ज्या शासकीय बोट्स आहेत त्या जोडीला काही आम्ही प्रायव्हेट बोट्स आणि इतर विभागचे बोटसुद्धा हायर केलेले आहेत. त्यानंतर प्रत्येक जे सागरी पोलीस स्टेशन आहेत त्या ठिकाणी ॲडिशनल मॅनपॉवर जे आहे त्या मॅनपॉवर त्यांना दिलं गेलेलं आहे. आपले सगळे जे कोस्टल चेकपोस्ट आहेत आणि लँडिंग पॉईंट्स आहेत त्या ठिकाणी आपण 24x7 बंदोबस्त आता डिप्लॉय केलेला आहे. त्यानंतर आपण परवाच रात्री सरप्राईज म्हणजे प्रिपेअर्डनेस चेक करण्यासाठी आपण रात्री 12 ते 5 या काळात ऑपरेशन ऑल आउट घेतलं. त्यावेळेस म्हणजे अगदी फक्त 20 मिनटं अगोदर मी स्वतः कंट्रोलला कॉल दिला होता आणि त्यानंतर 25 मिनटाच्या सर्व आपले प्रभारी अधिकारी SDPO इन्क्लुडिंग मी आम्ही रात्रभर ऑन रोड होतो. त्यानंतर आपण आता सर्व जे आपले व्हायटल इन्स्टॉलेशन्स आहेत आणि प्रोहिबिटेड एरियाज आहेत त्या ठिकाणी आपण मॉक ड्रिलसुद्धा आपण घेतलेले आहेत. ऑलमोस्ट सगळीकडे आपल्याकडे जवळपास 21 मर्मस्थळं आहेत, व्हायटल इन्स्टॉलेशन्स आहेत ते सगळ्या ठिकाणी. प्लस त्याच्या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी हाय फुटफॉल हे लोक येतात म्हणजे पर्यटन स्थळ आहे किंवा आयकॉनिक प्लेस आहे, आपल्याकडे किल्ला रायगड किल्ला आहे किंवा ज्या ठिकाणी त्या ठिकाणीसुद्धा आपण मॉक ड्रिलचं आयोजन आपण करतो आहे. तर मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना विनंती करतो की कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. सोशल मीडिया सेल आपली एकदम ॲक्टिव्ह आहे, 24x7 सोशल मीडिया सेल ॲक्टिव्ह आहे. नाईटलासुद्धा त्या ठिकाणी आता कर्मचारी आम्ही पूर्वी ते म्हणजे 9 ते 9 असं असायचं, आता आम्ही 24x7 सोशल मीडिया सेल ॲक्टिव्ह आहे. त्यामुळं सर्व आपल्या माध्यमातून रायगड वासियांना मी आश्वस्त करतो की रायगड पोलीस दल आणि जिल्हा प्रशासन सर्व कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीशी डील करण्यासाठी सज्ज आहे.